नमस्कार. मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी, मोठी गुड न्यूज आलेली आहे बघा. लाडक्या बहिणींना शुभ मुहूर्तावर म्हणजे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना आज रोजी ₹1500 यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पण आले का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणींनो. सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींना आज ₹1500 जमा झालेले आहेत बघा. मोठी अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना हे पेमेंट जमा करण्यात आलेलं आहे शासनातर्फे. काय मोठी अपडेट आहे, मोठी खुशखबर आली आहे. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटापट लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, तर बघा, महाराष्ट्रातील राज्यातील लाडक्या बहिणींसाठी कोट्यवधी महिलांसाठी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे बघा. त्यातच तुम्हाला विशेष म्हणजे आजपासूनच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ₹1500 यायला सुरुवात झालेली आहे बघा. ₹1500 जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलमध्ये मेसेज पडू लागल्याने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू उमटले आहेत बघा. म्हणजे आनंदाचे असू लागलेलं आहे. त्यामुळे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे बघा. सर्व लाडक्या बहिणींना जे पेमेंट आहे ते जमा होत आहेत. तर पटापट तुम्ही बँकेत जाऊन जे पैसे आहेत तुम्ही काढून घ्या बघा. तर मोठी खुशखबर आहे. आचारसंहितेचा अडथळा दूर करण्यात आलेला आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार होतं. परंतु या निवडणुकांमुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने योजनेचे पैसे मिळणार की नाही याबाबत शासकता होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. तर स्पष्टीकरण कसं दिलेलं आहे, संपूर्ण जी माहिती आपण बघणार आहोत. तर आचारसंहितेचा जो अडथळा आहे तो दूर झालेला आहे. आणि त्यातच लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पेमेंट जमा व्हायला सुद्धा सुरू झालेलं आहे बघा. तुम्हाला आले का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कमेंट करत आहात ते पण तुम्ही मला नक्की सांगा ताईंनो बघा. आयोगाच्या नियमावलीनुसार निवडणूक आयोगाने आयोग जाहीर होण्यापूर्वी ज्या योजना प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत त्या सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याच आधारावर मुख्य सचिवांच्या अहवालानंतर आयोगाने डिसेंबर महिन्याचा नियमित हप्ता वितरित करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. 3000 ऐवजी ₹1500 आलेले आहेत बघा. तर तुम्हाला सांगितले जात होते की सर्वीकडे 3000 आलेले आहेत, परंतु 1500 जे आहेत ते आलेले आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता. ठीक आहे, जे सुरुवातीपासूनच महायुतीला काही नेत्यांकडून सोशल मीडियावर ज्या अशी चर्चा पसरली होती की संक्रांतीनिमित्त डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 महिन्यांचे मिळून ₹3000 दिले जातील. मात्र निवडणूक आयोगाने याला अग्रिम लाभ म्हणून मज्जाव केला आहे बघा. म्हणजे यांना फक्त ₹1500 देण्यात आलेले आहे. नियमित हप्ता देता येईल, पण पुढच्या महिन्यात पैसे आधी देता येणार नाहीत. आचारसंहिता काळात नवीन लाभार्थ्यांना निवडता येणार नाही. त्यामुळे केवळ डिसेंबर महिन्याचा ₹1500 हप्ता सध्या महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत बघा. तसेच विरोधकांचे आक्षेप जे आहेत ते आयोगाचा निर्णय झालेला आहे इथं. जे विरोधक आक्षेप घेत होते की असं होणार आहे, तसं होणार आहे. परंतु त्यांच्यासाठी बघा, 15 जानेवारीला मतदान असताना 14 जानेवारीपर्यंत पैसे वाटणे हा आचारसंहितेचा भंग आरोप बघा आणि विरोधकांनी केलेला होता. त्या तक्रारीचा दखल घेत आयोगाने वस्तुस्थिती जाणून घेतली आणि अखेर ही योजना जुनीच असल्याने तिचा नियमित लाभ रोखता येणार नाही असा मध्यम मार्ग काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात सुद्धा कात्रीत अडकलेल्या लाडक्या बहिणींनी सुटका झाली असून मतदानापूर्वीच त्यांना सरकारी मदतीचा हात दिला गेलेला आहे बघा. म्हणजे त्यांना ₹1500 जमा झालेले आहेत. तर तुम्हाला स्टेटस कसं तपासायचं आहे लाडक्या बहिणी, तुम्हाला पैसे आले की नाही आले? तुम्हाला पहिलं तुम्ही इथं बघू शकता तुमचं पहिलं कारण इथं मोबाईलमध्ये जाऊन तुम्ही मेसेज चेक करू शकता. आधार कार्ड असेल तर खात्याशी मोबाईलवरून SMS तपासा. नाहीतर बँक पासबुक जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही पासबुकवर अपडेट करू शकता, पासबुक तपासू शकता. तसं न तुम्हाला जमल्यास बघा, तुम्हाला पुढे काय करायचं आहे, UPIवर जाऊन तुम्ही Google Pay, PhonePe किंवा सरकारी पोर्टलच्या माध्यमातून बँक बॅलन्स चेक करू शकता बघा. तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे मकर संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर. ठीक आहे,
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला जे पेमेंट आहे ते पेमेंट जमा झालेले आहे आणि सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. नवीन अपडेट, ठीक आहे, नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपली व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला ऑल द बेस्ट. म्हणजे तुम्हाला ज्या मकर संक्रांतीच्या ज्या ऑलरेडी तुम्हाला शुभेच्छा मी देत आहेत, म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देत आहेत. लाडक्या बहिणी तुमचं सण गोड हो आणि तुमचं सर्व जे कामं आहे ते व्यवस्थित हो. सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळावं. तर बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींना हे पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा की सर आम्हाला पैसे आलेले आहेत. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून पाठवा. आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही कमेंट करा ते पण तुम्ही नक्की सांगू शकता मला, ठीक आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करायचा आहे. तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स.